आदिवासी समाजाच्या वतीने आयोजित केलेल्या भव्य अशा मोर्चाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे आमदार आदरणीय डॉक्टर किरणजी लामटे साहेब, या मोर्चाच्या निमित्तानं ज्या संघटना या निमित्तानं सहभागी झालेल्या त्या सर्व संघटनांचे सर्व पदाधिकारी, अत्यंत मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सर्व आदिवासी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, खरं मित्रांनो, अनेक जणांचे आपल्याला भाषण घ्यायचे होते, परंतु शेवटी भाषण ऐकणाऱ्यांची सुद्धा काही मर्यादा असते आणि म्हणून या सर्वांच्या भावना लक्षात घेता आपण आयोजक कमिटीने अत्यंत सुंदर असा निर्णय घेतलेला आहे। एक दोनच भाषण घेऊन आपण हा मोर्चा संपवणार आहे। मित्रांनो, आपण सर्वजण अत्यंत मोठ्या संख्येनं आलात त्याबद्दल तुमचं सर्वांचं मी मनापासून सरचे स्वागत करतो। गेली अत्यंत कमी दिवसामध्ये आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीनं निरोप दिले आणि जसा निरोप मिळाला त्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजण आलात त्याबद्दल परत एकदा तुमचं सर्वांचं मनापासून सरचे स्वागत करतो। खरं तर सध्या महाराष्ट्रामध्ये मित्रांनो, ज्या वेळेस आपल्या आदिवासी समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निर्माण होईल तेव्हा आपण सर्वांनी अशाच ताकदीनं एकत्र आलं पाहिजे। परत कोणाची हिंमत होता कामा नये आपल्या आरक्षणावर डोळा ठेवण्याची। आणि म्हणून सध्या गेली अनेक दिवसांपासून, अनेक महिन्यांपासून आमदार साहेब महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये वेगवेगळे मोर्चे निघताय। खरं तर प्रत्येक समाजाला आरक्षण मिळावं, आरक्षण मिळालं पाहिजे हा ज्याचा त्याचा अधिकार आहे। कोणी कसे आंदोलन करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे। परंतु सध्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या कानाकोपऱ्यामध्ये कुठल्या समाजाचं एखादं आंदोलन सुरू जर असलं, हे भाजपचे हे मंत्री गिरीश महाजनाने तिथं जायचं आणि त्याला सांगायचं याचं काढून तुला देतो, तुझं काढून याला देतो। आणि महाराष्ट्रामध्ये मध्यंतरी आपल्या नगर जिल्ह्यामध्ये एक सिंगल धनगर समाजानं उपोषण केलं आणि तिथे हे गिरीश महाजन गेले आणि त्या धनगर समाजाला सांगितलं की आता तुम्हाला आदिवासी समाजाचं आरक्षण द्यायची प्रक्रिया आमची आता बऱ्यापैकी सुरू झालेली आहे, बऱ्यापैकी शासन आता सकारात्मक आहे, तुम्हाला आदिवासी समाजामध्ये आम्ही सामावून घेऊ, अशा प्रकारचा 50 दिवसामध्ये आम्ही निर्णय घेऊ। महाराष्ट्रातला आदिवासी समाज सांगतोय आमचा आदिवासी समाज ठरवेल काय करायचं काय नाही। आमच्या आदिवासी समाजाचे 25 आमदार आहे, आमच्या आदिवासी समाजाचे खासदार आहे, या देशाच्या राष्ट्रपती आपल्या आदिवासी समाजाचे महाजन साहेब, आम्ही निर्णय घेऊ आमच्या समाजाचं काय करायचं, तुम्ही का चोंबडेपणा करताय, तुम्हाला कोणी अधिकार दिलेले आहे। आणि म्हणून तुमच्यामुळं खरं तर महाराष्ट्रातला हा आदिवासी समाज रस्त्यावर आलेला आहे। याचं आरक्षण काढून त्याला द्यायचं, त्याचं आरक्षण काढून याच्यात घालायचं। तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होण्याचा मला वाटतं काही गरज नाहीये। तुमच्यामुळं या महाराष्ट्रामध्ये सामाजिक सलोखा मला वाटतं बिघडण्याचं काम जर आमदार साहेब जर कोणी केलं असेल तर या गिरीश महाजनांनी महाराष्ट्रभर केलेलं आहे। आणि म्हणून मित्रांनो, गेले अनेक वर्षापासून आपला आदिवासी समाज या सगळ्या प्रश्नांसाठी लढतोय। धनगरांनी आपल्यामध्ये येऊ नये म्हणून महाराष्ट्रभर गेले अनेक वर्षापासून आपल्या आदिवासी समाजानं एक वेगवेगळ्या माध्यमातून मोठ्या ताकदीनं आंदोलन केलेले आहे। हजारो वेळा वेगवेगळ्या संस्थांनी हे जाहीर केलेलं आहे की धनगर समाजाचा समावेश आदिवासी समाजामध्ये करता येणार नाही। हे 17 वेळेस सिद्ध झालंय, तरी तो भाजपचा तो धनगर समाजाचा येणा आमदार तो गोपीचंद पडळकर म्हणतो आदिवासी समाजाला, आदिवासी समाजासारखे जातीचे दाखले आमच्या धनगर समाजाला द्यायच्या। की बापाची पेंड वाटली का? आमच्या आदिवासी समाजाची जी काही संस्कृती आहे, आमच्या आदिवासी समाजाची जी काही रूढी परंपरा आहे ही वेगळी आहे। टाटा इन्स्टिट्यूट सोशल सायन्स हे जाहीर केलेलं आहे, त्यांचा अहवाल आमचं सगळ्यांचं म्हणणं करायचं तेच आहे की त्याचा जो काही अहवाल आलेला आहे तो एकदा जाहीर करा, म्हणजे या येणाऱ्या लोकांना खरं तर ते समजेल। आणि अशा प्रकारची मागणी खरं तर करणं चुकीचं आहे। दोन समाजामध्ये अशा प्रकारच्या भांडणं निर्माण करून स्वतःची पोळी भाजण्याचं काम गेल्या अनेक दिवसापासून या महाराष्ट्रामध्ये करत्या निमित्तानं सुरू आहे। आज खरं तर गोपीचंद पडळकरांमुळे महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं वातावरण निर्माण झालेलं आहे।
महाराष्ट्रामध्ये असे अनेक मोर्चे निघाले, तिकडे सरकारने लक्ष दिलं नाही. तर ते एक सिंगल नगर जिल्ह्यामध्ये धनगर समाजाने एक उपोषण काय केलं आणि लगेच मंत्रिमंडळाची मिटिंग लागली आणि 50 दिवसामध्ये आम्ही धनगरांना अशा प्रकारचं आरक्षण देऊ अशा प्रकारचा निर्णय शासनाने घेतलाय. एका बाजूला अनेक वर्षापासून आपला आदिवासी समाज रस्त्यावर आलेला आहे, आमच्या मागण्या प्रलंबित आहे, ते करायचं सोडून अशा प्रकारचे निर्णय भविष्य काळामध्ये जर घेण्याचा जर प्रयत्न जर केला तर स्वाभाविक आहे आमदार साहेब, दोन समाजामध्ये तेढ निर्माण झाला शिवाय राहणार नाही. आणि तेच वातावरण सध्या महाराष्ट्रामध्ये खरं तर निर्माण झालेलं आहे. आज आपण पाहतो मित्रांनो, आरक्षणाचा प्रश्न अत्यंत तीव्र झालेला आहे. धनगर समाज म्हणतो आम्हाला तुमचं आरक्षण द्या, आपले लोक म्हणतात जीव गेला तरी चालेल परंतु आमच्या आरक्षणाला आम्ही धक्का लागू देणार नाही. हे सगळं सर्व असताना महाराष्ट्रभर आपला आदिवासी समाज आज रस्त्यावर आलेला आहे. आरक्षणाच्या प्रश्नावर महाराष्ट्रभर मोठमोठी आंदोलन केली जात आहेत. उपोषण असतील, मोर्चा असतील, रस्ता रोका असतील, वेगवेगळे आंदोलन असतील, अनेक ठिकाणी राज्यमार्ग रोखले जात आहे, अनेक ठिकाणी नॅशनल हायवे रोखले जात आहे. हजारो आदिवासी बांधव आज आरक्षणाच्या प्रश्नावर मित्रांनो रस्त्यावर आलेले. मात्र गेली अनेक वर्षापासून धनगर आणि आदिवासी हा दोन प्रश्न निर्माण झाले की मी आदिवासींचा तारणार आहे, वाटेल ते करील, मंत्रिपदाचा सुद्धा राजीनामा देईल हे सांगणारे मित्रांनो आपले पिचड साहेब अजून काही प्रश्नावर बोलायला तयार नाही. कुठे गेले पिचड साहेब, कुठे गेले वैभवराव पिचड? त्या दिवशी आमदार साहेबांना आम्ही गेस्ट हाऊसला आम्ही मिटिंग घेतली, आदिवासी समाजाचे सगळे ज्येष्ठ लोक आमदार साहेब आपण त्या मिटिंगच्या निमित्तानं आपण एकत्र आलो आणि आदिवासी समाजाचा विशेष करून या जुन्या जाणत्या लोकांचा एक आग्रह होता आम्हाला की बाबा तुम्ही दोघंच का मोर्चे काढताय, पिचड साहेबांना तुमच्यावर घ्या, तळपडे साहेबांना तुमच्यावर घ्या, भांगरे कुटुंबाला आपल्यावर घ्या, तुम्ही या सगळ्यांशी एक चांगला समन्वय ठेवा आणि एक चांगला मोठा मोर्चा आपण तहसील करायला आरक्षणाच्या प्रश्नावर आपण सर्वांनी एकत्रित करावा अशा प्रकारची जुन्या जाणत्या लोकांची भावना होती. आणि मग आम्ही तयार झालो. आमदार साहेब स्वतः आमदार साहेब म्हटले पिचड साहेब जर आले तर आम्हाला काही दुमत नाही आणि म्हणून आम्ही बोलायला सुरुवात केली. फक्त मला अनेकांनी आग्रह केला लांगे साहेब तर तुम्ही पिचड साहेबांशी बोललं पाहिजे. मी माझ्या 10-12 वर्षाच्या राजकीय आयुष्यामध्ये कधीच यांच्यावर मी डायलॉग केलेला नाही. परंतु हा प्रश्न समाजाचा आहे, हा आरक्षणाचा मुद्दा हा समाजाचा आहे. हे माझ्या घरचं डॉक्टर किरण राम त्यांच्या घरचं लग्न नाहीये, हा समाजाचा प्रश्न आहे. आणि आम्ही सगळ्यांशी बोलणी सुरू केली. अमित भांगरेशी आम्ही बोललो, ते म्हटले आम्ही पूर्वी आमची सगळी तयारी ऑलरेडी झालेली, आम्हाला तुमच्यात मोर्चा काढता येणार नाही. त्यांनी 5 तारखेला मोर्चा काढला. नंतर लांगे साहेबांनी त्यांनी 2-3 जणांशी बोलले. मी स्वतः माझे आमदार वैभवरावांशी बोललो. मी त्यांना सांगितलं साहेब आपल्या आदिवासी समाजाचा असा प्रश्न निर्माण झालेला आहे, पक्ष कोणता असू द्या हा पक्षाचा प्रश्न नाहीये, आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे ही आमची भावना नाही, या तालुक्यातल्या आदिवासी समाजाची भावना आहे. आणि म्हणून आम्ही फोन केला. मी स्वतः वैभवरावांशी बोललो आमदार साहेब, मी त्यांना सांगितलं उद्याच्या मोर्चामध्ये तुम्ही सर्वांनी सहभागी झालं पाहिजे. त्यांनी मला सांगितलं मी विचार करून सांगतो. मी एका कार्यकर्त्याला सांगत होतो मी काही मागणं घातलं नव्हतं बाबा पोरबी देतो, काय विचार करून सांग. अरे हा काय मागणं घालायचा काय प्रसंग नाहीये. एखाद्या कॉलेज कुमारांसारखं माझं एखाद्या मुलीवर प्रेम आहे मग मी प्रपोज केलं मला विचार करून सांग, हा काय विचार करून सांगण्यासारखी परिस्थिती आहे का? अजिबात नाही. त्यांनी मला सांगितलं मी विचार करून सांगतो, अजून काय विचार आपल्याला विचार करून सांगत नाही. आणि म्हणून आम्हाला शंका आहे की जेव्हा 40 वर्षामध्ये आदिवासी वर्ष धनगर अशा प्रकारचे वाद निर्माण झाले तेव्हा मंत्रिपदाचा राजीनामा देण्यासाठी पुढे तुम्ही येत होता. आता का तोंड गप्प बसून घरी बसलात? आपल्या समाजाला खरं तर हा प्रश्न पडलेला आहे. आणि म्हणून शेवटी समाज मोठा आहे. मी विनंती करतो पिचड साहेब आणि माझे आमदार वैभव पिचडांना की समाजापेक्षा पक्ष मोठा नाहीये. जर समाज अडचणीत येत असेल पक्षांच्या डोंगरावर लाथ मारून आपण समाजासाठी पुढे गेलं पाहिजे. अशा प्रकारची भूमिका तुम्ही सर्वांनी घेतली पाहिजे. उगाच नौटंकी करून मला वाटतं डॉक्टर साहेब राजकारण करता येत नाही. डॉक्टर साहेब साक्षीला आहे स्वतः सरकारमध्ये, तो समाज अडचणीत असेल तर मला पक्षाशी घेणं देणं नाही, समाजाबरोबर राहा अशा प्रकारचा निर्णय त्यांनी घेतला ना आज आपल्या मोर्चामध्ये ते या ठिकाणी येऊन बसलेले. आणि म्हणून मित्रांनो खरं तर या सगळ्यांनी या प्रश्नावर खरं तर लढलं पाहिजे, उतरलं पाहिजे. आणि म्हणून अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. आरक्षणाचा मुद्दा आहे, हे सगळं एका बाजूला आरक्षणाचा प्रश्न सुरू असताना अचानक सरकारला काय ध्यान आलं माहित नाही, अचानक शाळा बंद केल्या. आणि शाळा बंद करण्याचा निर्णय कारण काय की ज्या शाळेला पटसंख्या कमी आहेत त्या शाळा आम्ही बंद करणार. तर मला आता सांगा
ज्या शाळेमध्ये पटसंख्या कमी आहे त्याचा आमचा काय दोष आहे? तुम्हीच एकेकाळी कायदा केलाय, हम दो हमारे दो. आता पोरं आणायची कुठून? एका बाजूला तुम्ही सांगायचं पोरं काढू नका आणि दुसऱ्या बाजूला सांगायचं कमी पटसंख्या म्हणून आम्ही शाळा बंद करतो. हे मला वाटतं दुटप्पीपणाचं राजकारण शासनानं खरं तर थांबवलं पाहिजे. अत्यंत एक निर्णय तुम्हाला सांगतो, जनहितार्थ एकही निर्णय नाही. जे जे निर्णय झालेले ते सर्वसामान्य जनतेच्या विरोधातले अशा प्रकारचे निर्णय शासनाचे झालेले. काल परवा शाळा बंद करतो म्हणून सगळे शिक्षक विरोधात घातले. त्याच्या अगोदर एका बाजूला मराठा समाज रस्त्यावर आलाय, त्याचा आरक्षणाचा प्रश्न झुलवत ठेवलाय, तो नाराज आहे. मागच्या काळामध्ये शिवसेना फोडून सरकार तयार झालं, शिवसेनेचे मत विरोधात गेले. असा कोणता जनसमुदाय या भाजपवाल्याकडे शिल्लक राहिलाय मला काही कळत नाही. देशापासून तर खाली गावापर्यंत संपूर्ण आदिवासी समाज विरोधात गेलेला आहे. उद्या अशीच जर परिस्थिती जर निर्माण जर राहिली तर मला वाटतं तुमच्याकडे उमेदवार करायला सुद्धा माणूस शिल्लक राहणार नाही. देशभरातला आदिवासी समाज भाजपच्या विरोधात मित्रोदया निमित्ताने गेलेला आहे आणि म्हणून अशाच प्रकारचे निर्णय जर भाजपचे जर सुरू जर राहिले तर मला वाटतं येणारा काळ त्यांच्यासाठी अवघड आहे. आम्ही मागच्या काही वर्षामध्ये आमदार साहेब ऐकत होतो, भाजपची एक अजेंडा होता काँग्रेस मुक्त भारत देश करायचा. तो भाजपनं अशा प्रकारचे निर्णय जर सातत्याने घेत जर राहिले तर मला वाटतं पुढच्या 10 वर्षामध्ये भाजप सुद्धा शिल्लक राहणार नाही. अशा प्रकारची खुणगाट या देशातल्या सर्व नागरिकांनी मित्रांनो या निमित्ताने घेतलेले अनेक प्रश्न आहे. आरक्षणाचा मुद्दा आहे, शाळेचा मुद्दा आहे, पेसा कायद्याची अंमलबजावणी आहे, अशा अनेक मित्रांनो प्रश्न या निमित्तानं प्रलंबित राहिलेले. मला एकच या निमित्तानं सांगायचं आहे, आजचा मोर्चा खरं तर आपण हे सांगण्यासाठी आज सर्वजण आपण चालून आलेलो आहे. आमच्या आदिवासी समाजाच्या आरक्षणाला जर धक्का जर लावला तर ही भूमी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांची आहे, ही भूमी आद्य क्रांतिकारक राया ठाकरेंची आहे. आमच्या आरक्षणाला जर धक्का जर लागला तर महाराष्ट्र पेटेल आणि त्याची सुरुवात अकोला तालुक्यातून होईल हे सांगण्यासाठी हा आजचा मोर्चा मित्रांनो आपण या निमित्ताने या ठिकाणी घेतलेला आहे. आणि म्हणून अनेक वेळा हे सिद्ध झालेलं आहे, धनगरांना आपल्यामध्ये घेता येणार नाही. वेगवेगळे अहवाल आलेले आहे, शासनाने वेगवेगळ्या कमिट्या त्या निमित्ताने त्याच्यावर बसवलेल्या आहे. तरी सुद्धा तो भाजपचा तो येडा आमदार गोपीचंद पडळकर तो म्हणतो आदिवासींना जसे जातीचे दाखले तसे जातीचे दाखले आता आम्हाला द्या आणि आदिवासी समाजाच्या सगळ्या योजना आम्हाला लागू करा. आम्ही काय डोक्यावर पडेल नाही. शेवटी आम्हाला पण कळतं तुमचं एक सिंगल उपोषण केलं आणि मंत्रिमंडळाने दखल घेतली आणि तुम्हाला आरक्षण द्यायचं असं जाहीर केलं. उद्या आम्हाला आंदोलन करता येत नाही, आम्हाला उपोषण काय करता येत नाही का? शेवटी आमचा जन्म हा संघर्ष झालेला आहे. तुम्ही एक उपोषण केलं, आम्ही जर ठरवलं तर घराघरामध्ये उपोषण सुरू होतील. मग तुम्ही कोणाकोणाची उपोषण सोडवशाल अशा प्रकारचा जर प्रश्न निर्माण जर झाला तर मला वाटतं तुम्हाला नाकी नऊ येतील. आणि म्हणून गोपीचंद पडळकरांनी अशा प्रकारचं फालतूपणाचं राजकारण करता कामा नये. स्वतःचे राजकीय पोळी भाजण्यासाठी, स्वतःचं काहीतरी गोड सगळ्या दटवण्यासाठी आमच्या आदिवासी समाजाच्या नादाला लागू नका. अरे इंग्रजांच्या पुढे झुकले त्या राघोजी भांगरेंचे आम्ही वारसदार आहोत. चांगल्या चांगल्याला करून पडून सोडलं त्या क्रांतिकारकांचे आम्ही वारसदार आहोत. आज जेव्हा तुम्ही सह्याद्री अतिथीगृहावर ही मीटिंग घेतली मंत्रिमंडळाची आणि जेव्हा निर्णय घेतला की 50 दिवसामध्ये आम्ही अहवाल मागवू आणि त्या 50 दिवसानंतर धनगर समाजाला फक्त आरक्षण देऊ अशा प्रकारची तयारी सुरू झाली. आम्ही म्हणत होतो अशा प्रकारचा जर निर्णय जर घेतला तर या देशामध्ये आमचा या महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाज जागृत झालेला आहे. त्याचे अनेक उदाहरणं या महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिलेले. मग मणिपूरची घटना असेल, त्या घटनेच्या विरोधात या महाराष्ट्रातला आदिवासी समाज एकत्र आला. दुसरा 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन जो काय आपला उत्सव आहे, सण आहे, त्या 9 ऑगस्टच्या निमित्तानं या महाराष्ट्रातला आदिवासी समाज कितक्या ताकदीनं रस्त्यावर येऊ शकतो या महाराष्ट्रातल्या जनतेनं पाहिलेलं आहे. आणि म्हणून आमच्या आरक्षणाला अशा प्रकारचा जर धक्का लावण्याचा जर प्रयत्न केला तर तुम्हाला खरंच सांगतो महाराष्ट्र पेटेल आणि तुम्हाला विजवता नाकी नव येईल. या महाराष्ट्रातला आदिवासी समाज रस्त्यावर जर आला तर महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय मित्रांनो राहणार नाही. अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे. मागच्या 1-2 महिन्यामध्ये मित्रांनो आपण 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन आपण अकोला तालुक्यामध्ये साजरा केला.
जागतिक आदिवासी दिन आपला सण आहे का नाही मला सांगा. आपला सण आहे, आपली संस्कृती आहे, आपला अभिमान आहे, आपला उत्सव आहे, तो आपण धूमधडाक्यामध्ये या ठिकाणी साजरा केला. तेव्हापासून तर आतापर्यंत आमदार साहेब काही लोकांना अजून पोटात दुखतंय. आम्ही जरा थोडं शांत होतो, तुमचं चालू होतं, म्हणलं चालत तुमचं किती दिवस चालतंय. आम्ही म्हणलं कशाला आपण जरा बारीक आहे, आपण थोडंसं भानगडीत पडायचं नाही. तो काल 5 तारखेला मोर्चा झाला, इथे परत गुलगुल्या उठल्या, परत तो डीजे तो दणदणाट. आणि आमचा सण आम्ही कसा साजरा करायचा हे आम्ही पाहू. तुम्ही नका आम्हाला शहाणपणे शिकू. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाची रॅली ही डीजे लावूनच केली जाते. अख्खा महाराष्ट्र पाहतोय. तुम्ही आम्हाला सांगू नका आमची संस्कृती कशी करायची आणि कसं नाही, आमचा सण कसा साजरा करायचा आणि कसं नाही हे आम्ही ठरवू. 50 डीजे लावायचे का 100 डीजे लावायचे हे आम्ही ठरवू. अकोला तालुका सर्वांचा आहे, कोणाची जागीर नाही आहे. अजिबात आमच्या आदिवासी समाजाच्या विरोधामध्ये कोणाचं स्टेटमेंट आम्ही खपवून घेणार नाही. आम्ही आमचा सण कसा साजरा करायचा हे आम्ही ठरवू. तुम्हाला सर्वांना सांगतो, या तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सुद्धा धूमधडाक्यात होईल आणि आमदार साहेब ते आपण करू. भीम जयंती सुद्धा तुम्हाला सांगतो धूमधडाक्यामध्ये होईल. महात्मा फुले असतील, ज्योतिबा फुले असतील, अण्णाभाऊ साठे असतील, या सर्व महापुरुषांच्या जयंत्या या तालुक्यामध्ये मोठ्या धुमधडाक्यामध्ये होतील. आणि सगळ्यांच्या साक्षीने सांगतो, तेव्हा तर वेगवेगळे कार्यक्रम केले, उद्या भविष्यामध्ये आपण चांगला समन्वय ठेवू. सगळ्यांच्या साक्षीने सांगतो, 9 ऑगस्ट 2024 याच्यापेक्षा जास्त ताकदीनं या तालुक्यामध्ये आम्ही करू. आता जे काय आम्ही डीजे बेंजो जे काय लावल्या त्याच्यापेक्षा मोठा धूमधडाका अकोल्याच्या नगरीमध्ये आम्ही साजरा करू. हिंमत असेल तर आम्हाला अडवून दाखवा. आमचा सण आहे, आम्ही ठरवू कसा करायचा. आणि ही भूमी आद्य क्रांतिकारी राघोजी भांगरेंची भूमी आहे, ही भूमी राज ठाकरेंची भूमी आहे. इथं आवाज नाही घुमणार तर कुठं घुमणार. आणि म्हणून इथं जी काय थिणगी पडते ही राज्यात त्याची थिणगी पेटवा, ती पेटत असते. आणि म्हणून आमचा सण, आमचा उत्सव या तालुक्यामध्ये कोणी दाबू शकत नाही. आणि म्हणून काही लोक मला वाटतं ते बिचारे पांडे साहेब आपले चांगला माणूस आहे, ते तिटमे साहेब बिचारा चांगला माणूस आहे, ते 2-3 टाइम सारखे बोलायचे. इकडून ट्रॅफिक जाम झाली, तिकडून ट्रॅफिक जाम झाली. बरं अकोला शहरामध्ये आमदार साहेब आपण सांगितलं होतं ही भूमी राघोजी भांगरेंची आहे, ही भूमी आद्य क्रांतिकारक राय ठाकरेंची आहे. इथं आदिवासी समाजाचं वादळ येणार आहे. त्या दिवशी तुम्हाला माहित होतं इथं वादळ येणार आहे, पण आले कशाला तुम्ही अकोल्यामध्ये. बरं तुम्हाला त्रास झाला, बाकीच्याला का झाला नाही. अकोला शहरामध्ये लोक जमले म्हणून तुम्हाला त्या दिवशी त्रास झाला. मग लोक एकत्र आले, फायदा झाला नाही का. बाजारपेठेमध्ये खरेदी झाली नाही का. लोकांना वेगवेगळ्या व्यापाराच्या माध्यमातून त्या दिवशी खरेदीच्या माध्यमातून पैसे जमा झाले नाही का. आणि म्हणून लोक डीजे वाजवले म्हणून मित्रांनो यांना त्रास झाला नाही. लोकांनी आनंद साजरा केला म्हणून यांना त्रास झाला नाही. फक्त या तालुक्यामध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येनं अकोला शहरामध्ये पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती, इतक्या ताकदीनं लोक एकत्र आले, त्याच्यामुळे यांच्या पोटामध्ये दुखलं. बरं त्या दिवशी ते सांगत होते, म्हणलं झालं आता पांडे साहेबांचं आता संपलं असेल, परत इथं उभं राहिले, परत तो डीजे तो दंडळ. अहो सण आहे, शेवटी भावना आहे. तुम्ही एखाद्या भावनेच्या विरोधात येऊ शकत नाही. शेवटी आम्हाला जशी लोकांची गरज आहे, तुम्ही सुद्धा एका राजकीय पक्षाचे नेते आहात, तुम्हाला आदिवासी समाजाची गरज नाही का. उद्या निवडणुका लागल्यावर तुम्ही यांच्याकडे जाणार नाही का. आणि म्हणून तुम्ही कोणाच्याही उत्सवाच्या आड कोणी येऊ शकत नाही. इथल्या पोलीस निरीक्षकांनी करे साहेबांनी चांगला निर्णय घेतला, डीजेचा आवाज नंतर बंद केला. अभिनंदन आहे, आम्हाला त्याबद्दल काही बोलायचं नाही. परंतु करे साहेब आमची एक विनंती आहे, जसं तुम्ही डीजेवर बंदी आणली तशी या तालुक्यातल्या 2 नंबर धंद्यांवर सुद्धा तुम्ही बंदी आणली पाहिजे. तुम्हाला या निमित्तानं आम्ही सांगतो, आम्ही जर समजा आरक्षणाच्या प्रश्नावर जर मोर्चा काढू शकतो, 9 ऑगस्टच्या निमित्तानं आमचा उत्सव साजरा करण्यासाठी जर एकत्र येऊ शकतो, तर या तालुक्यातल्या दारूचे दुकानं बंद करा म्हणून मोर्चा काढू शकतो. आणि म्हणून पुढे जर समजा आमच्या आदिवासी समाजाच्या उत्सवांचा जर कोणी आडवा येणार असाल तर आम्ही ते कदापि सहन करणार नाही. आमचा सण या तालुक्यामध्ये धूमधडाक्यामध्ये होईल. काल पण चालता, उद्या पण होईल आणि भविष्य काळामध्ये देखील सुद्धा अशाच ताकदीने या तालुक्यातला आदिवासी समाज एकत्र येईल. हेच मला या निमित्तानं खरं तर सांगायचंय.
ज्यांचं ज्यांचं वय झालंय आमदार साहेब त्यांनी खरं तर अशा प्रकारच्या टीका करण्यात मजा नाही. ते सांगत होते मोकार आवाज झाला, मोकार डीजे आले, पण तुम्हाला सगळं माहित होतं त्या दिवशी सोमनाथ भाऊ त्या दिवशी इथं वादळ येणार आहे, आले कशाला? पण आपलं आता वय झालंय, घरी बसले असते, आराम केला असता, घरी लक्ष द्यायची सध्या गरज आहे, कशाला समाजाच्या विरोधामध्ये जाता? बरं तुमचं ऐकून काय आम्ही काय ऐकणार आहे काय? तुमच्या दादागिरीला आम्ही काय घाबरणार आहे काय? आम्ही तेव्हाच जाहीर केलं, आम्ही बोललो नव्हतो. फक्त आम्ही त्या दिवशी आमदार साहेब किती नियोजन केलं त्याच्यापेक्षा 2024ला 9 ऑगस्ट धूमधडाक्यात होणार, असं कोणामध्ये हिंमत त्यांनी आम्हाला अडवून दाखवावं. आम्ही आतापासून त्या कार्यक्रमाची आम्ही तयारी केलेली आहे. आणि म्हणून मित्रांनो अनेक मुद्दे अनेक प्रश्न आहे, या सगळ्या प्रश्नांवर आपल्याला सर्वांना सातत्याने आवाज उठवायचा आहे. मला आधी काय बोलायचं नाही. महाराष्ट्रावर आरक्षणासंदर्भात आपल्या आदिवासी समाजाचे आंदोलन खरं तर सुरू झालेली आहे. त्या आंदोलनाचा भाग म्हणून आपण अकोले तालुक्यामध्ये देखील सुद्धा या मोर्चाचं खरं तर आज आपण आयोजन केलेलं आहे. मला एका गोष्टीचं खरं तर खूप वाईट वाटलं. आज खरं तर आपला जो काही मोठा भाव आहे मराठा समाज, खरं तर डॉक्टर साहेब आपला मोठा भाव आहे, त्या जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली तिकडे एक मोठी आज सभा होते. अकोल्यातून काही लोक त्या सभेसाठी गेलेत. माझी स्वतःची एक गाडी, इनोवा गाडी मी मराठा समाजाच्या बांधवांना त्या सभेसाठी पाठवण्यासाठी मी दिलेले. किती अभिमान असावा एखाद्या समाजाबद्दल. इथून लोक तिकडे जातात आणि आज आपल्या आदिवासी समाजाचा इथं मोर्चा होतोय. आपल्या मोर्चाला येऊ नये म्हणून त्या अमित भांगरेने बिचाराने, तो मित्र आहे आपला, तिकडे वर जेवण ठेवले त्या मोर्चाला जाऊ नये म्हणून. आपल्या अशा प्रकारची काही पद्धत आहे का? एका बाजूला जालन्याला मराठा समाज त्यांच्या समाजासाठी जात आहे आणि दुसऱ्या बाजूला हा मोर्चा मोठा होऊ नये म्हणून अशा प्रकारचे तुम्ही राजकारण करतात. अमितराव खरं तर तुम्ही आमच्यापेक्षा वयानं खूप माझ्यापेक्षा लहान आहे आणि राजकारणाच्या दृष्टीने तर खूप लहान आहे. बांगरे साहेब जर अशा प्रकारचा निर्णय त्यांनी कधीच घेतला नसता. 2 मोर्चे कधीच नसते, तोच मोर्चा बांगरे साहेबांच्या नेतृत्वाखाली सगळ्यांनी एकत्र येऊन केला असता. आणि म्हणून अशा प्रकारचं खरं तर अमितरावांनी करणं हे मला वाटतं चुकीचं. पण तेवढे थांबले का? नाही थांबले. आम्ही वसतिगृहांमध्ये गेलो, वसतिगृहाचे पोर आले की नाही जर हातवर करा या मोर्चासाठी. हे बघा हे सगळे वसतिगृहाचे पोर आपल्या मोर्चासाठी आलेले, पण ते सुद्धा मी बिचारे आपल्या आदिवासी समाजाचे पोर आहे. जसं आधी आरक्षणाचा आपल्याला गरज आहे तशी ह्या मुलांना सुद्धा गरज आहे. आम्ही वाटून घेतलं. आमदार साहेबांची मिसेस मुलींच्या वसतिगृहामध्ये मिटिंगा घेण्यासाठी गेल्या. मी आदिवासी समाजाच्या वसतिगृहामध्ये मुलांच्या जाऊन मी काय बैठका घेतल्या. मुकुंद काय प्रमाणामध्ये त्या वसतिगृहामध्ये बैठका घेतल्या. आता बिचारा अमितराव प्रकल्प अधिकाऱ्याला सांगतो अजिबात त्या मोर्चाला पोरांना जाऊ देऊ नका. आणि ह्या काय राजकारणाचा काय प्रश्न आहे काय? हे काय आमच्या दोघांच्या घरचं लग्न आहे काय? इथं उद्या जर लोक जर कमी जमले, शेवटी समाजात समाज कमी जमला म्हणून ठेट्या होईल. आज इतक्या ताकदीने लोक आले आहेत, मग तुम्ही कसं काय थांबू शकतात लोकांना? अशा प्रकारचं राजकारण मोठं जर तुम्ही जर करायला गेलं तर मला वाटतं तुम्हाला भविष्यात या सगळ्या अडचणी येणार नाही का? त्या दिवशी मोर्चा डॉक्टर साहेब मी खरं बोलणार नव्हतो. त्या दिवशी अमित भांगरेच्या नेतृत्वाखाली जो मोर्चा झाला, आई शपथ घेऊन सांगतो त्या मोर्चामध्ये झेंडे मी दिले, त्यांना झेंडे नव्हते. बरं तो आमचा तो कातोर आहे, हातवर कराव. या बिचाऱ्यानं एका रात्रीमध्ये ते झेंडे प्रिंट करून दिले. तो देत नव्हता, त्याच्याकडे वेगवेगळ्या ऑर्डर होत्या. तो साहेब मला शक्यच नाही, मला दुसरी ऑर्डर. म्हणलं बाबा समाजाचा प्रश्न आहे, तो मोर्चा कोणाचा असू दे तर तो मोर्चा आपल्या समाजाचा आहे. झेंडा प्रिंट करून त्या मोर्चात गेला पाहिजे. आणि आम्ही ठरवलं असतं तर ते झेंडे दिले नसते. बरं झेंडे एका अटीवर दिले, झेंडे देतो पण परत 14 तारखेला ते झेंडे आम्हाला परत द्या. त्यांनी ते मान्य केले, एकही झेंडा दिला नाही. आज बरं झेंडाही नाही, लोकही येऊ नये. अशा प्रकारचं मला वाटतं राजकारण कोणी करू नये. आणि म्हणून शेवटी समाज हा समाज आहे, समाजापेक्षा कोणी मोठा नाहीये. आणि म्हणून समाजाच्या विरोधात जो जाईल तो मित्रांनो समाज त्याला घरी बसवल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून भविष्य काळामध्ये हा मोर्चा हा याच्यासाठी आहे, सरकारनं जर आपल्या आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावण्याचा जर प्रयत्न जर केला तर आपण महाराष्ट्र पेटवल्याशिवाय राहणार नाही. तो इशारा देण्यासाठी आजचा हा मोर्चा आपण आयोजित केलेला होता. या मोर्चाला तुम्ही सर्वांनी अत्यंत कमी दिवसामध्ये प्रचंड असा प्रतिसाद दिला, त्याबद्दल तुमच्या सर्वांचं मी मनापासून सहर्ष स्वागत करतो. परत आपल्या आरक्षणाचा जर प्रश्न जर कधी निर्माण जर झाला, जेव्हा आम्ही सर्वजण तुम्हाला अशाच प्रकारची विनंती करू, तेव्हा आमच्या विनंतीला अशाच ताकदीनं
सहकार्य करून आपण मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं अशा प्रकारची विनंती करतो. आत्ताचे मोर्चे आमदार साहेब एकदम शांततेत, उगाच आता तुम्ही सरकारमध्ये म्हणून गडबड गोंधळ नाही, अजिबात चिडीचूप, फक्त टायर पेटवलेत. उद्या जर सरकारला जर धक्का जर लागला, आपल्या आरक्षणाला जर धक्का जर लागला तर तुमच्या सहित परत रस्त्यावर यावं लागेल आणि समाजासाठी आपल्याला सरकारच्या विरोधामध्ये लढावं लागेल. कालचं झिरवाळ साहेबांचं अत्यंत सुंदर असं स्टेटमेंट आम्ही ऐकलं. आदिवासी समाजाच्या आरक्षण जर धक्का जर लागला तर आम्ही राजीनामे देऊ आणि महाराष्ट्रातल्या 25 आमदारांनी राजीनामे जर दिले, जे सरकार आरक्षण द्यायला चाललंय ते सरकारच राहणार नाही, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होईल. आणि म्हणून महाराष्ट्रातले आदिवासी आमदार जेव्हा लढतील तेव्हा लढतील, परंतु तुम्ही समाजाबरोबर राहावं अशा प्रकारची विनंती करून मी आपले सर्वांचे रजा घेतो. आपण अत्यंत मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल परत एकदा तुमचं सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी. आपली माणसं आपलं दुकान, श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर, तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान. अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान. मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा. 6 वार साडी, 9 वार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली. लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था, तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री. लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे. महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग, तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग. एक वेळ अवश्य भेट द्या. खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य. आमचा पत्ता शाखा नंबर 1 श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले, तालुका अकोले. आणि शाखा नंबर 2 श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले. प्रोप्रायटर बेनके बंधू. संपर्क 75 88 51 31 33 आणि 024 24 22 33 24.